आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज जो आहे तो असा आहे की खूप सारे विद्यार्थी जे खूप मागच्या जवळपास 5-6 महिन्यापासून कन्सिस्टंटली अभ्यास करतायत, माहिती आहे की पुढे एग्जाम असणार आहे, पण बरेचदा पुढे एक चांगलं टार्गेट नसतं किंवा इमिडिएटली हातात एक चांगली परीक्षा नाही आहे, त्यामुळे अभ्यासाचं एक्झिक्युशन करता येत नाही आणि म्हणून कुठेतरी तो मोमेंटम ब्रेक होतो आणि हा मोमेंटम ब्रेक होऊ नये म्हणून एक महत्त्वाची अपडेट जी आहे तुमच्या समोर मी घेऊन येतोय या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ह्या व्हिडिओचा पर्पजच मुळात तो आहे की तो मोमेंटम ब्रेक होऊ नये, पुढचे काही दिवस तुम्हाला क्लिअर आयडिया यावी की अपॉर्च्युनिटी येणार आहे, उत्सव येणार आहे। कारण कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला अपॉर्च्युनिटी नसणं ही खूप दुःखदायक गोष्ट असते की मी स्वतः प्रिपेअर आहे, मी सध्या अभ्यास केलाय, मी त्या अपॉर्च्युनिटीसाठी खूप दिवसांपासून वाट पाहतोय पण सध्या ती अपॉर्च्युनिटी हातात नाही आहे। त्यामुळे एक विद्यार्थ्यांचं मोमेंटम किंवा कुठल्याही व्यक्तीचं मोमेंटम तुटतो, तो मोमेंटम तुटू नये त्यासाठी हा व्हिडिओचा पर्पज आहे। मागच्या वर्षी IBPS चे कॅलेंडर जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 2023 मध्ये तर IBPS चे कॅलेंडर ग्रामीण बँकर पासून चालू झालं होतं आणि 5 ऑगस्टला RRB ची एग्जाम होती। 5 ऑगस्ट 2023 ला RRB ची एग्जाम होती। तेच जर तुम्ही या वर्षीचे कॅलेंडर बघितलं तर या वर्षीची एग्जाम जी आहे ती 3 ऑगस्ट पासून चालू आहे। म्हणजे ॲज गुड ॲज मागच्या वर्षीचे कॅलेंडर आणि या वर्षीचे कॅलेंडर मध्ये खूप काही असा फरक नाही आहे, 1-2 दिवसांचा फरक आहे। लास्ट इयरचं नोटिफिकेशन जे 2023 ग्रामीण बँकांचं ते आलं होतं 6 जून 2023 रोजी। तुम्ही आजही IBPS च्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता किंवा आपलं सारथी एज्युकेशनचं जे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा, एक्झॅक्ट 6 जूनला आपण ते नोटिफिकेशन पोस्ट केलं होतं आणि 7 जून 2023 पासून एग्जामचे फॉर्म भरण्याची ॲप्लिकेशन डेट चालू झाली होती। तर टेंटेटिव्हली यावर्षीचं कॅलेंडर कशा पद्धतीने आहे, जसं मी आता बोललो की यावर्षीचे कॅलेंडर जे आहे 3 ऑगस्ट पासून RRB ची एग्जाम चालू होणार आहे आणि 3 ऑगस्ट पासून RRB ची एग्जाम प्रिलिमिनरी एग्जाम चालू झाल्या की ऑगस्ट महिन्यामध्येच RRB क्लर्क पण आहे आणि IBPS क्लर्क पण आहे। जर तुम्ही नोटिफिकेशन मध्ये कॅलेंडर बघितलं असेल तर ओके, नसेल तर आता इथे बघा की RRB ची एग्जाम सुद्धा म्हणजे RRB क्लर्क RRB PO या दोघांचीही प्रिलिमिनरी एग्जाम ऑगस्ट मध्ये आणि IBPS क्लर्कची प्रिलिमिनरी एग्जाम सुद्धा ऑगस्ट मध्ये, म्हणजे ऑलमोस्ट बॅक टू बॅक 2 ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। पण ही ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार तर ॲडव्हर्टाइजमेंट मागच्याच वर्षीप्रमाणे याही वर्षी मोस्टली म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात येतील। आता नॉर्मली IBPS काय करते की IBPS असं फार लेट डिले करत नाही कुठल्याही गोष्टीला। IBPS नोटिफिकेशन देताना फार सुरुवातीला लवकर देत असतं, त्यामुळे तुम्ही मे एंडला पण हे नोटिफिकेशन एक्सपेक्ट करू शकता। त्यामुळे वेळ वाया घालवू नका, मोमेंटम वाया घालवू नका। आजच एक जण आला होता श्रीराम, तो म्हणला की सर अभ्यासच असं वाटत नाही की अभ्यास होतोय। आता हे फिलिंग येण्यामागचं रिझन काय की आपण अभ्यास करतोय, सगळ्या गोष्टी चालल्यात पण एक्झिक्युशन करायला भेटेना, एग्जाम द्यायला भेटेना, एक टार्गेट समोर दिसेना, म्हणून हा प्रॉब्लेम थोडासा येतो। तर यावर्षीचं नोटिफिकेशन तुम्ही जरी असं विचार केला की जूनच्या पहिल्या आठवड्यात आलं पण IBPS क्लर्कचंही नोटिफिकेशन जून मध्येच येणार आहे। त्यामुळे जास्त वेळ वाया घालवू नका आणि असा विचार करू नका की नोटिफिकेशनला वेळ असला आहे, जरी नोटिफिकेशनला वेळ कमी जास्त असेल तरी एग्जाम ॲट द सेम टाइम सेम डेटलाच ठरल्याप्रमाणे होतील। मे मध्ये आपण आता आहोत ऑलमोस्ट 18 मे 19 मे आजची डेट आहे, 17 मे डेट आहे। आजचे हे 12 दिवस आणि पुढचे अजून 3 दिवस म्हणजे 15 आणि 2 महिने म्हणजे जवळजवळ 70-75 दिवस आपल्या हातात आहे। 70-75 दिवसामध्ये आपल्याला प्री आणि मेन्स दोन्ही करायचे। त्यामुळे सध्या आता काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त वेळ मेन्सला दिलं पाहिजे, प्रीवर जास्त वेळ वाया घालवू नये, 1-2 प्रीची टेस्ट देणं हेच बेटर ऑप्शन आहे। जे जुने विद्यार्थी तयारी करतात, नवीन जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्याकडनं आपण तयारी करून घेतोच आहे। मेंटरशिप ग्रुपमध्ये तुम्हाला सगळ्यांना जॉईन करून ठेवलेले, ते मेंटरशिपचे टास्क फॉलो करत राहा, टप्प्याटप्प्याने आपण तिथून सगळे प्रिपरेशन तुमच्याकडनं करून घेणार आहे। सध्या हा विचार करत बसू नका नोटिफिकेशन येईल मग अभ्यासाला लागेल, असं होत नसतं। नोटिफिकेशन आल्यानंतर एवढी परेशानी होईल, एवढ्या कंटिन्युअस नोटिफिकेशन येईल की अरे प्रीचा अभ्यास करू का, मेन्स करू का, GA करू का, इंग्लिश करू की क्वांट करू का, रिजनिंग करू, खूप जंबल होऊन जाईल। त्यामुळे तयारी ही जी आत्ता चालू ठेवा, आत्ता जे मोमेंटम तुम्ही टिकून ठेवला तर याचे रिझल्ट्स तुम्हाला ऑगस्टमध्ये पाहायला भेटतील। यावर्षी कसंही करून RRB, IBPS क्लर्क, IBPS PO, IBPS AFO, SBI क्लर्क, SBI PO याच्यापैकी कुठली ना कुठली मिनिमम एक मॅक्सिमम ऑल पोस्ट आपल्याला क्लिअर करायचे। त्यामुळे मोमेंटम होऊ देऊ नका, मोमेंटम ब्रेक होऊ देऊ नका, कंटिन्यू तो मोमेंटम टिकून ठेवा आणि अभ्यास करत राहा। हेच अपडेट तुम्हाला द्यायचं होतं। थँक्यू व्हेरी मच।